यावेळेस आपण मायवार या संदेशाकडे जाणार आहोत. मायवार हा जो दिवस येतो, झावळ्यांच्या रविवारच्या अगोदरचा जो रविवार येतो, त्यावेळेस आपण मायवार हा सण किंवा मायवार हा दिवस आपण साजरा करतो. मागील रूढी परंपराप्रमाणे, ख्रिस्ती रिवाजाप्रमाणे जे काही 40 दिवस उपवासामध्ये जेही सण येतात तर ते आपण पाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मायवारचं महत्व, त्याचं गांभीर्य, त्याचं पावित्र्य, त्याचं महत्व काय आहे याकडे आपण लक्ष देणार आहोत. आणि त्याच्यासाठी विशेष म्हणजे मी एक वचन त्या ठिकाणी वाचणार आहे की नीतिसूत्र याचा 14वा अध्याय आणि पहिलं वचन आहे. प्रत्येक बुद्धिमान स्त्री आपल्या घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते पाडून टाकते. आता तुम्ही म्हणाल, पाळत साहेब, मायवारचा आणि या वचनाचा काही संबंध आहे? हे वचन जर थोडंसं वेगळं आहे. वचन वेगळं नाही. हे वचन जर बुद्धिमान स्त्रीला कळलं, हे वचन जर त्या मूर्ख स्त्रीला कळलं, तर खरं माय आई, तिचं गांभीर्य, तिचं पावित्र्य आणि तिचं सौभाग्य, तिची धन्यता जी आहे ती तिला कळेल. तरच तिला माय होण्याचा आशीर्वाद तिच्या पदरात पडणार आहे. लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे.